उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपूरमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आणि पूर परिस्थिती संपूर्ण पाहणी करत तर आमदार समाधान अवताड्यांनी अधिकाऱ्यांसमोर आता केलेलं आहे। स्वतः आमदार समाधान अवताडे आपल्याला काय सांगतात आमदार, तुम्ही पूर परिस्थिती पाहणी केली, लोकांशी भेटलाय, काय परिस्थिती नक्की? आता जवळजवळ पंढरपूरमध्ये 1,90,000पर्यंत विसर्ग हा संध्याकाळपर्यंत होईल। आता जवळजवळ 1,30,000चा विसर्ग निरा आणि उजनी या दोन्ही धरणातून या नदीमध्ये प्रवाह होतो आहे। पूरजन्य परिस्थिती तर निर्माण झालेलीच आहे आणि पुरातून जवळजवळ पंढरपूरमधील जवळ 136 कुटुंबांना स्थलांतरित आतापर्यंत केलेलं आहे आणि 1,90,000 जर विसर्ग झाला तर अजून 100 कुटुंबांना स्थलांतरित करावं लागेल। त्या सर्व स्थलांतरित कुटुंबाची जेवणाची आणि राहण्याची सोय प्रशासन या निमित्तानं करत आहेत। आम्ही सर्वजण तशा सोयी पण करत आहेत आणि आज जवळजवळ पावसाने सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं दिलासा दिल्यामुळे आता जवळजवळ निरेचाच मला वाटतं 15,000 विसर्ग हा कमी झालेला आहे। त्यामुळं म्हणजे उद्यापर्यंत त्याचा इम्पॅक्ट येईल। तर हा विसर्गसुद्धा आज 1,90,000चा जो होणार आहे हा विसर्गसुद्धा बऱ्यापैकी तो कमी होईल आणि हा जशी आज पूरजन्य परिस्थिती आहे ती जरा कमी प्रमाणात होईल। आता तुम्ही स्थलांतरित केलेल्या नागरिकांची चर्चा केली, काय लोकांनी मागणी केलेली? या निमित्तानं लोकांची कायमस्वरूपी खरं म्हणजे आता आम्हाला जवळजवळ 2 वेळा पूर येऊन गेला। मध्ये वारीच्या वेळेला सुद्धा हा पूर आला आणि आत्ताही पूर येला। एका वर्षात 2-2 वेळा जर कुटुंबांना आपण स्थलांतरित करता, गोरगरीब स्थलांतरित जर केलं, हे गोरगरीब कुटुंब आहेत आणि त्यांचं सामान शिफ्ट करताना करताना मोडतोड होत असते। तर या सगळ्या गोष्टीतून या ठिकाणी सर्व महिला आणि कुटुंबांनीसुद्धा या निमित्तानं आज सांगितलं गेलं की आमची कायमस्वरूपी सोय व्हावी। तसं या निमित्तानं मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कानावर घालून या निमित्तानं या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडं पालकमंत्र्यांच्या समवेत या ठिकाणी मिटिंग लावून या सर्व कुटुंबाचा कायमस्वरूपी कुठंतरी हा प्रॉब्लेम संपला पाहिजे। त्यांचं घर शिफ्ट न करता त्यांना ब्ल्यू लाईनच्या वरती कशा पद्धतीनं बांधता येईल याचासुद्धा विचार या निमित्तानं प्रशासनाचा आम्ही करू। नदीकडेच्या शेतकऱ्यांच्या देखील जमिनी काही वाहून गेलेल्या आहेत, पिकांचं नुकसान झालेलं आहे, त्यांनी देखील नुकसान भरपाईची मागणी केली आहे, त्यांची देखील पंचनाम्याची मागणी, काय तुम्ही बघताय? खरं म्हणजे ज्यांचं नुकसान झालं आहे यांना 100% हे नुकसान भरपाई तर मिळणारच आहे आणि हे सरकार खरं म्हणजे हे शेतकऱ्यांचं गोरगरिबांचं सरकार आहे। अशा वेळेला 100% ह्या शेतकऱ्यांच्या पाठीमागं खंबीरपणे हे सरकार राहील। पूर परिस्थिती कशी, गावात पाणी येईल? आता जवळजवळ झोपडपट्टीमध्ये व्यास नारायण झोपडपट्टीमध्ये या निमित्तानं पाणी घुसलेलं आहे। आता जवळजवळ जिथं पाणी आहे तिथं 1 मीटरची अजून संध्याकाळपर्यंत हाईट वाढेल आणि त्यानंतर हा विसर्ग कमी झाल्यानंतर हा कमी प्रमाणात होईल। आता जवळजवळ खालचा आपला पूल हाय बुडलेला आहे, गोपाळपूरमधला सुद्धा हा खालचा पूल बुडलेला आहे। तर पाणी आता सध्या शहरामध्ये घुसण्याच्या ह्याच्यामध्ये आहे। तर नक्कीच हे संध्याकाळपर्यंत हा प्रवाह कमी झाला का हे सुद्धा पाणी कमी प्रमाणात होईल। काय नागरिकांना काय आव्हान करतात? खरं म्हणजे नागरिकांना मी नम्रपणे एवढंच आवाहन करेन की अशा परिस्थितीमध्ये आपण प्रशासन ज्या सूचना देतं आहे त्या सूचनाचं अवलंबन करून या ठिकाणी प्रशासनाच्या पाठीमागं राहिलं पाहिजे आणि आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो आहे की प्रशासन ज्या सूचना करतं त्या सूचना आपण तंतोतंत पालन करावं, जेणेकरून आपलं असेल किंवा इतरांचं नुकसान हे 100% होणार नाही। आपण बघितलं की आमदार समाधान अवताडे यांनी आताकडे तर पूर परिस्थितीची अधिकाऱ्यांसमेत पाहणी केलेली आणि व्यास नारायण झोपडपट्टीतील लोकांना कायमस्वरूपी त्यांचा प्रश्न मार्गी लागण्याकरता मुख्यमंत्र्यांनी देखील ते चर्चा करण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन विनोद सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।